नमस्कार मित्रांनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। काय अपडेट आलेली आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉइन व्हा। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, राज्यातील सर्वच रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डची ई-केवायसी करावी लागणार आहे। मग ते केशरी रेशन कार्ड धारक असतील, पिवळे रेशन कार्ड धारक असतील किंवा पांढरे रेशन कार्ड धारक असतील किंवा अंत्योदय रेशन कार्ड धारक असतील, यापैकी कोणतेही एक रेशन कार्ड धारक असतील तर त्यांना त्या रेशन कार्डची ई-केवायसी करावी लागणार आहे। अन्यथा त्या रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड बंद केले जाणार आहे। या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी पाहू शकता। राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे। त्यातून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे। आता ही ई-केवायसी कशा पद्धतीने करायची आहे ते या ठिकाणी पहा। ई-केवायसी करताना कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे। दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई-केवायसी युद्धपातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत। राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी आता सर्वच ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे। त्यामुळे एका रेशन कार्डवरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदाराकडे जाऊन ई-केवायसी करावी लागणार आहे। त्यासाठी अद्ययावत असलेले आधार कार्ड आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन 4G ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसी करता येणार आहे। मात्र एखाद्या ग्राहकाचे 10 वर्षापूर्वीचे आधार कार्ड असेल तर त्या ग्राहकाला ई-केवायसी करण्यापूर्वी ते आधार कार्ड अपडेट करावे लागेल। त्यानंतरच त्या ग्राहकाला रेशन कार्डची ई-केवायसी करता येईल। मित्रांनो, यापूर्वी रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठी शासनाच्या वतीने 30 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु आता त्यामध्ये बदल करून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ती मुदत वाढवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही होती रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।